बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय। त्या देश सोडून भारतात पोहोचल्या आहेत। बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वकर उज इमाज म्हणाले की लष्कर अंतरिम सरकार स्थापन करणार आहे। राजधानी ढाकासह देशभरात लष्कर तैनात करण्यात आले। काही काळापूर्वीपर्यंत शेख हसीना यांची गणना जगातील प्रभावशाली नेत्यांमध्ये होत होती। त्यांना बांगलादेशची अर्थव्यवस्था बदलणारा मसीहा असंही संबोधण्यात आलं होतं। भारत आणि चीन त्यांना बांगलादेशमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत होते। आता असं काय झालं की 15 वर्ष सत्तेत असलेल्या हसीना आता आपल्याच देशात सुरक्षित राहिल्या नाहीत आणि भारतात आल्या। शेख हसीना यांच्या पतनाची कहाणी 2 महिन्यांपूर्वी 5 ऑगस्ट रोजी ढाका हायकोर्टाच्या निर्णयानं सुरू झाली। या 60 दिवसात अशा 3 घटना घडल्या ज्यामुळे जनता त्यांच्या विरोधात गेली। नेमक्या कुठल्या आहेत त्या घटना आणि शेख हसीना यांना हे पाऊल का उचलावं लागलं ते सगळं जाणून घेऊया बखर लाईव्हच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। ढाका हायकोर्टाचा आरक्षणावर निर्णय उद्रेकालाच कारणीभूत ठरला। 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हाच तिथं 80% कोटा प्रणाली लागू करण्यात आली। बांगलादेशी वृत्तपत्र डेली स्टारच्या अहवालानुसार यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकऱ्यांमध्ये 30%, मागासलेल्या जिल्ह्यांसाठी 40%, महिलांसाठी 10% आरक्षण देण्यात आलं। सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी फक्त 20% जागा ठेवण्यात आल्या। काही विरोधानंतर 1976 मध्ये मागास जिल्ह्यांचं आरक्षण 20% करण्यात आलं। सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्याचा फारसा फायदा झाला नाही, त्यासाठी 40% जागा राखीव होत्या। 1985 मध्ये मागास जिल्ह्यांसाठी आरक्षण आणखी कमी करून 10% करण्यात आलं आणि अल्पसंख्याकांसाठी 5% कोटा जोडण्यात आला। त्यामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी 45% जागा शिल्लक राहिल्या। सुरुवातीला फक्त स्वातंत्र्य सैनिकाच्या मुला-मुलींनाच आरक्षण मिळायचं। काही वर्षांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना दिलेल्या जागा रिक्त राहू लागल्या। याचा लाभ सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळाला। मात्र 2009 मध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांनाही आरक्षण मिळू लागलं। त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा रोष वाढला। 2012 मध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी एक कोटा देखील जोडला गेला, त्यामुळे एकूण कोटा 56% झाला। सर्वसाधारण गटाच्या फक्त 44% जागा शिल्लक राहिल्या। 2018 मध्ये 4 महिन्याच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हसीना सरकारनं कोटा प्रणालीच रद्द केली होती। स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना आरक्षण मिळालं नाही तर कुणालाही मिळणार नाही असा विश्वास हसीना सरकारला होता। तथापि 5 जून 2024 ला ढाका उच्च न्यायालयानं एक निर्णय दिला आणि सरकारला जुनी कोटा प्रणाली म्हणजे 2012 ची पुनर्संचित करण्याचे आदेश दिले। 2018 पूर्वी ज्या पद्धतीनं आरक्षण लागू केलेलं होतं त्याच पद्धतीनं पुन्हा आरक्षण लागू करावं असं न्यायालयानं म्हटलंय। त्यामुळे सर्वसामान्य प्रवर्गातील विद्यार्थी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले। खरं तर शेख हसीना आंदोलकांना पाक समर्थक रझाकार म्हणाल्या। स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नातवंडांना आरक्षण मिळणार नसेल तर रझाकारांच्या नातवंडांना आरक्षण मिळेल का? पंतप्रधान शेख हसीना यांनी 14 जुलैला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं होतं। ढाका इथं सुरू असलेल्या आरक्षण विरोधी आंदोलनाला रझाकारांच्या केवळ उल्लेखानं हिंसक वळण लागलं। वास्तविक बांगलादेशात देशद्रोह्यांना रझाकार म्हणतात। आंदोलक विद्यार्थ्यांनी पंतप्रधान हसीना यांनी मुलाखत दिलेल्या सरकारी टीव्ही चॅनलला आग लावली। ढाका विद्यापीठ तुई के आमी के रझाकारच्या घोषणांनी दुमदुमून गेलं। निदर्शनं हिंसक झाली आणि एका महिन्यात 300हून अधिक लोक मारले गेले। त्यात बहुतांश विद्यार्थी होते। मीडिया रिपोर्ट्सनुसार शेख हसीना यांनी आंदोलकांना रझाकार म्हणून संबोधलं होतं आणि त्याचा अपमान करण्यासाठी आणि लोकांमध्ये त्यांची प्रतिमा खराब केली होती। रझाकार म्हणून त्यांच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलावणं हसीना यांना महागात पडलं। आंदोलकांना रझाकार म्हणणं आपल्या सरकारला इतकं महागात पडेल की बांगलादेशचा निषेध संपूर्ण जगाच्या रडारवर येईल असं वक्तव्य करण्याआधी शेख हसीना यांनी याचा कधी विचारही केला नसेल। विद्यार्थ्यांनी रझाकार या शब्दाला सरकार विरोधात आपले हत्यार बनवलं। केवळ आपल्या मागण्या मांडण्यासाठी सरकारला परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशद्रोही कसं सिद्ध करायचंय असा संदेश त्यांनी जनतेला दिला।
बांगलादेशी वृत्तपत्र डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधानांनंतर त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांनीही अशीच विधानं केली, ज्यामुळे आंदोलक विद्यार्थ्यांचा राग आणखी भडकला। समाज कल्याण मंत्री दीपू मोनी म्हणाले की रझाकारांना बांगलादेशचा पवित्र ध्वज हातात ठेवण्याचा अधिकार नाही। त्याचवेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री मोहम्मद अली अराफत म्हणाले की रझाकारांची कोणतीही मागणी मान्य केली जाणार नाही। नेत्यांच्या अशा वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा निषेध आणखी तीव्र झाला। सरकार ज्यांना देशद्रोही म्हणजे रझाकार म्हणून सिद्ध करायचं होतं ते लोकांच्या नजरेत हिरो बनले। विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर शेख हसीना मौन राहिल्या, मेट्रोच्या जाळपोळीवर अश्रू ढाळले। बांगलादेशातील हिंसक निदर्शनानंतर झालेलं नुकसान पाहण्यासाठी शेख हसीना यांनी 25 जुलैला मणिपूर 10 मेट्रो स्टेशनला भेट दिली। दरम्यान मेट्रो स्थानकात झालेली तोडफोड पाहून शेख हसीना यांना अश्रू अनावर झाले। शेख हसीना टिश्यू पेपरनं अश्रू पुसताना दिसल्या, मात्र आंदोलनात 200हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर त्यांनी एकदाही काहीही वक्तव्य केलं नाही। गेल्या महिन्यात या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या 6 जणांना डिटेक्टिव्ह ब्रांचनं सुरक्षित ठेवण्याच्या नावाखाली 6 दिवस ओलीस ठेवलं होतं। यातील नाहिद इस्लाम, आसिफ महमूद आणि अबू बकर मजूमदार हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तिथून त्यांना उचलण्यात आलं। या सर्वांकडून जबरदस्तीनं आंदोलन मागे घेण्यासाठी व्हिडिओ बनवण्यात आला। तुरुंगात असताना गृहमंत्री दावा करत होते की त्यांनी स्वतःच्या इच्छेनं आंदोलन संपवायचं म्हटलं होतं। ही बाब उघडकीस येताच आंदोलकांचा संताप आणखी भडकला। निदर्शने इतकी वाढली की हजारो लोक रस्त्यावर आले। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।